गजानन महाराज पालखीचं हिंगोलीमधून प्रस्थान झालंय। हजारो वारकऱ्यांसह पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण झालेलं आहे। पालखीचा पुढचा मुक्काम परभणीमध्ये आहे। हिंगोली जिल्ह्यातील 3 मुक्काम पूर्ण करून पालखी परभणी जिल्ह्याकडे रवाना होत असताना झिरो फाटा इथं फटाक्याच्या आतषबाजीत पालखीचं स्वागत झालं। ठिकठिकाणी भाविकांचं आणि पालखीचं उत्स्फूर्त स्वागत होतंय। आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे या संदर्भात तपशील देत आहेत। विदर्भातली पंढरी समजली जाणारी श्री क्षेत्र गजानन महाराजांची पालखी जी आहे ते विदर्भातून मराठवाड्यात दाखल झाली आहे आणि हिंगोलीमध्ये या ठिकाणी 3 ते 4 मुक्काम झालेले आहेत आणि चौथा मुक्काम जे आहे आता या परभणीच्या या ठिकाणी होणार आहे आणि 700 वारकरी जे आहे ते भगवी पताका खांद्यावर घेऊन या ठिकाणी वारकरी संपूर्ण निघलेले आहेत आणि हिंगोली जिल्ह्याभरामध्ये वारकरी संप्रदाय या ठिकाणी दाखल होताच संपूर्ण भाविक भक्त मंडळींनी या ठिकाणी भव्य स्वागत देखील करण्यात आलेलं आहे। 750 किलोमीटर जे आहे ते दरमदर करत पायी पालखी ही जात असते आणि गजानन महाराजांचे नामस्मरण करत टाळ मृदंगाच्या निनादामध्ये वारकरी जे आहे ते 750 वारकरी 700 वारकरी या ठिकाणी पायी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात आणि यांचं स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांनी भाविक भक्तांनी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि रांगोळी करत फुलांचा वर्षाव करत या ठिकाणी स्वागत देखील मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि 750 किलोमीटर ही पायी जात असते आणि यांचा आज या वर्षीचा 37वा वर्ष चालू असताना वारकरी जे आहे ते गजानन महाराजांची पालखी आता काही दिवसानंतर या पंढरपूरला जाणार आहे आणि विठुरायाच्या दर्शनासाठी जाणार आहे। आजचा मुक्काम जे आहे ते हिंगोलीतून संपूर्ण या ठिकाणी परभणीमध्ये दाखल होणार आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र, हिंगोली।